नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचे बळीराजा ब्लोअर्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो होतो टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावी आपला ऑटोमॅटिक स्लरी गाडा कस्टमरला डिलिव्हरी देण्यासाठी. तर आपले जे माननीय ग्राहक आहेत कानिपनाथ रसाळ, बाळासाहेब भाकरे यांच्या शेतामध्ये आज आपण स्लरी गाड्याची ट्रायल देण्यासाठी व त्यांना डिलिव्हरी देण्यासाठी आलेलो आहे. तर आपण प्रथम त्यांचे मनोगत ऐकून घेऊया की त्यांना आपल्या स्लरी गाड्याची माहिती कुठून भेटली आणि त्यांना आपला स्लरी गाडा कसा वाटला. नमस्ते सर. नमस्ते. माझं नाव कानिपनाथ रसाळ, माळवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे. पहिल्यांदा आम्ही नाशिकला गेलो गाडा बघायला. तो आम्हाला नापसंत झाला. त्यांची क्वालिटी, गाडा बनवण्याची पद्धत हे आम्हाला पटली नाही. मग आम्ही यूट्यूबवर सर्च केल्यानंतर बळीराजा ब्लोअर्स बारामती इथे आलो आणि आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे होता मडपंप, कशा पद्धतीने पाहिजे, कसा पाहिजे, पाणी आपल्याला हाताने पण टाकता आला पाहिजे आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोन्ही पद्धती चालल्या पाहिजे. आणि काळाची गरज आहे आता. सगळ्यांनी सेंद्रिय शेती वळलं पाहिजे. सेंद्रिय कार्ब हा कमी होत चाललेला शेतीचा तो वाढला पाहिजे. याच्यावर सगळ्या शेतकऱ्यांनी भर द्यावा अशी माझी विनंती आहे. मी बाळासाहेब भाकरे, मुक्काम पोस्ट टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे. मला डाळिंबाच्या बागेसाठी स्लरी टँक आवश्यक होता, म्हणजे पाहिजे होता. मी नाशिकला गेल्याच्या नंतर 1-2 ठिकाणी मी टँक पाहिले, पण त्यांची मॅनेजमेंट व्यवस्थित नव्हती. मटेरियल हलकं होतं आणि मडपंप आणि मॅन्युअलमध्ये बिगर मॅन्युअलमध्ये त्यांची सिस्टीम अशी चांगली नव्हती. बरेच अंतर येत होतं. मग ते अंतर आपल्याला डाळिंबात अडचण केली त्यांनी. अडचणी वळणाला कुठं काय. आणि मग मी बळीराजा ब्लोअरचं पाहिलं यूट्यूबला. मग हे मला पटलं. मग मी स्वतः बळीराजा ऑफिसला आलो. ब्लोअरच्या ऑफिसला आल्याच्या नंतर तिथं मी पाहिलं यांनी मॅन्युअल टाकता येते आणि ऑटोमॅटिक टाकता येणे इथे. आणि मडपंप अख्खा व्यवस्थित, म्हणजे थोड्या अंतरामध्ये सेटअप व्यवस्थित केला आहे. मटेरियल हेवी, जीडी मल्होत्राचे, मागं टप सुद्धा भारी क्वालिटीचे आणि मडपंप सुद्धा भारी क्वालिटीचा आहे. म्हणून मला हे आवडला. म्हणजे कमी जागेत मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. आणि भविष्यात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकच वळालं पाहिजे. आपण रासायनिक खताच्या किमती भरपूर झाल्या. 1000-2000ला 50 किलोची बॅग झाली. त्याच्याकडे आपण जर घरी स्लरी तयार केली आणि ती कमी करायचं, रासायनिक खते कमी वापरायची आणि स्लऱ्या ज्यादा टाकायच्या, म्हणजे आपला खर्च कमी होईल आणि आपली जमीन आहे ना म्हणजे असं नापीक झालेली ती सुपीकता वाढेल आणि कमी खर्चात उत्पन्न चांगले भेटेल अशी माझी, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी याच्या स्लरीक भर दिला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी बळीराजा ब्लोअरचा टँक मी निवडलाय आणि मला तो पटला आहे आणि हेवी मटेरियल आहे. म्हणून मी बळीराजा ब्लोअर्स मध्ये जाऊन हा टँकर घेतलाय. सर्वप्रथम आपण साहेबांचे आभार मानूयात, त्यांनी बळीराजा ब्लोअर्सच्या स्लरी गाड्यास पसंती दिली. आणि आज आपण त्यांना थोडीशी माहिती विचारूया की ते स्लरी कशी बनवतात व त्यांना म्हणजे कशा प्रकारे स्लरीचा फायदा होतो. तर सरांना आपण पहिल्यांदा विचारूया की स्लरीमध्ये कोणकोणते ते पदार्थ वापरतात. आम्ही स्लरीमध्ये PSB आणि KMB आणि गूळ, ताक आणि शेण, बेसन पीठ, गोमूत्र, शेंगदाणा पेंड, नंतर सरकी पेंड असे आम्ही 8-10 दिवस राबायत होतो. राब ठेवले ना कॅन्डांमध्ये. पहिलं आम्ही बुलवर नव्हतं, ते हाताने उपशीत होतो. हाताने उपसून गाळून ड्रिपला सोडित होतो. त्याच्यात लई त्रास व्हायचा गाळायला आणि तीन. त्याच्यामुळे ना आम्ही स्लरी बनवायचं सोडून दिलं. मग आम्ही बुवा अशी सिस्टीम बघत होतो जेणेकरून आपल्याला उपसायला लागलं नाही पाहिजे आणि सोडायला बी खोडा डायरेक्ट जिथं ओली तिथं गेलं पाहिजे. म्हणून मी लई दिवसापासून म्हणजे याच्यात होतो बुवा, शोधात होतो. मग मी शोधात गेल्याच्या नंतर नाशिकला इकडे तिकडे मला पटले नाही. मग मला असं पाहता युट्यूबवरून बळीराजा ॲग्रोचे मी शूटिंग पाहिल्याच्या नंतर मला हे पटलं बुवा. म्हणून मी बळीराजाला पसंती दिली पाहिजे. जसं की आपल्या सरांनी सांगितलं आता की आपल्या स्लरी गाड्यामध्ये जे सक्शन आहे ते आपण आपल्या स्लरी भरून ठेवलेल्या जागेपासून आपल्या टाकीमध्ये स्लरी भरण्यासाठी त्याला ऑटोमॅटिक सक्शन दिलेलं आहे, ज्याला आपण हा पाईप वापरतो. 15 ते 20 फुटांचा हा थंडर होज पाईप येतो, ज्याला पुढे फुटवाल लावलेला असतो. याच्या सहाय्याने आपण स्लरी ती ठेवलेल्या जागेवरून आपल्या टँकमध्ये भरता येते. याला 2 प्रकारचे आउटलेट आहेत. जे पुढं आहे ते ऑटोमॅटिक आउटलेट आहे, पाठीमागे ते मॅन्युअल आउटलेट आहे. मॅन्युअल आउटलेटला आपल्याला 2 टब आणि 2 मग आपण देतो, ज्याने आपण स्लरी आपल्या झाडाच्या बुडाला टाकू शकतो. जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपण कशा प्रकारे झाडाच्या बुडामध्ये स्लरी टाकता येते. जे ऑटोमॅटिक आउटलेट आहे त्याने आपण डायरेक्ट झाडाच्या एंडलाईन ड्रिप असेल तर कमी जागेमध्ये ते ऑटोमॅटिकली टाकू पण शकतो. जरी जास्त अंतर असेल तरी पण आपण ते झाडाच्या बुडामध्ये जे त्याचं अंतर आहे ते वाढवून झाडाच्या बुडाला स्लरी टाकू शकतो. आणि जी आपली टाकी आहे ती व्हर्जिन मटेरियल ट्रिपल लेअरची, त्यामुळे त्याची मजबूती पण चांगली असते. जे स्टील आहे ते पूर्ण जीडी मल्होत्राचं आहे.
मडपंप आपण डॉक्टरचा यूज करतो 3.5 HP चा. जर तुम्हाला स्लरी गाडा खरेदी करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 77 19 8000 48 49 किंवा 50. आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट क्लासुर्ने, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, सरकारी दवाखान्यासमोर. आता आपण याची ट्रायल बघूया. व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व बळीराजा ब्लोअर्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.